हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर मी आलेली आहे गावी आणि गावी आलेली आहे आईच्या इथे म्हणजे आता आहे येण्याचं कारण म्हणजे विशेष भावाचं लग्न आहे. तर हे बघा, हा आईच्या घरचा देवारा आहे. किती छान सुंदर अशा कृष्णाच्या मूर्ती इथे आहेत आणि इथं देवपूजा आता झालेली आहे. एक बाळकृष्ण जो आहे तो आपल्या झुल्यामध्ये टाकलेला आहे आणि दुसरा जो आहे तो इथे चौरंगावरती ठेवलेला आहे. आणि ज्या मोठ्या मूर्त्या आहेत ना त्या छान आणि एकदम आकर्षक दिसत आहेत. तर खूप मस्त वाटत आहेत. तर त्यासाठी मी तुम्हाला थोडीशी जी झलक आहे ती देवाऱ्याची दाखवलेली आहे. आणि इथे आपल्याला करायची आहे नवग्रहांची पूजा, जे की आपण नेहमी म्हणजे म्हणतो की काय, एखाद्याचा रस्ता चुकत असेल, एखाद्याच्या मागे काही ग्रहमान असतील तर आपण नेहमी म्हणतो की काहीतरी ग्रहदोष असेल किंवा ग्रहमान चुकीचे असतील, त्यामुळे असं घडत असेल. तर तसंच काहीतरी ह्याच्या म्हणजे माझ्या भावाच्या पण पत्रिकेमध्ये हे सांगितलं होतं, काहीतरी ग्रहदोष सांगितला होता. त्यासाठी ही पूजा ठेवलेली आहे. मी पण पहिल्याच वेळेस बघत आहे. तरी पण तुम्हाला एक पूजा ही पूर्ण म्हणजे दुपारच्या 12-1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला थोडीशी शॉर्टकटमध्ये दाखवते, जास्त नाही दाखवत. कारण माझ्या मोबाईलचा पण इथं प्रॉब्लेम झालेला आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेमसुद्धा भरपूर आहे आणि स्टोरेज पण फुल झालेलं आहे. नेमकं मेन प्रोग्रामच्या वेळेसच आपल्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम येतो. म्हणजे आपल्या मोबाईलच्या पण मनात नसतं की आपण व्हिडिओ करावेच वाटतं. असं काहीतरी मलाही वाटतं असं, जसं आपल्याला वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काहीतरी कमी आहे किंवा व्हिडिओमध्ये काहीतरी कमी आहे, असं मला नेहमीच वाटतं. तसंच मला वाटतं देवाला वाटतं की मोबाईलला वाटतं, मलाही माहीत नाही. त्यासाठी अडचणच म्हणायचं एक आपल्या ह्याच्यामध्ये येते. तर मोबाईलचं सुद्धा असंच होतं, व्हिडिओ काढायला गेलं की बंद होतो किंवा स्टोरेज याचं फुल दाखवतं. नेहमी अपडेट केला तरीसुद्धा रोज प्रॉब्लेम न येता म्हणजे मेन आपला कार्यक्रम वगैरे कधी असतो ना त्यावेळेस, कुठला तरी सण असू द्या किंवा कार्यक्रम असू द्या, नेमकं त्याच वेळेस असं होतं बघा. चला असो, मी बऱ्याच ॲप वगैरे डिलीट करून थोडासा स्पेस याला केलेला आहे आणि काहीतरी थोडंसं सोल्युशन म्हणून याला जागा केलेली आहे आणि आपला थोडासा व्हिडिओ काढलेला आहे आणि तोच मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर चला, इथे देवबाप्पाची आपण कशी पूजा मांडतात ते बघूया. आणि तुमच्याकडे जर नक्कीच कधी झालेली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मी पहिल्या वेळेस बघत आहे, त्यासाठी मला वाटलं थोडीशी तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी करत आहे. तर इथे देवबाप्पाने 4 चौरंगपाट घेतलेले आहेत. भरपूर साऱ्या हे घेतलेले आहेत बघा, खारीक, वाटी, सुपारी, बदाम, नारळ वगैरे जे पण सर्व साहित्य पूजेमध्ये असतं ना ते साहित्य इथे देवबाप्पाने घेतलेलं आहे. आणि छान असे चौरंगपाट ठेवलेले आहेत. त्या चौरंगपाटावर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा छान सुबक आणि आकर्षक वाटणाऱ्या अशा रांगोळी किंवा त्या ग्रहाची जे हे असतं ना काय आकार वगैरे असतो ते केलेलं आहे. मलाही तेवढं काही सांगता येणार नाही, कारण मला दुसरं पण काम होतं, पण थोडंसं मुलांना काही शूट करायला लावलं. मी पूर्ण वेळ इथं थांबलेली नाही आहे, त्यासाठी मला तेवढं तुम्हाला सांगता येणार नाही. पण मला असं वाटतं की काही ग्रहांचं आणि काही रांगोळीचं असं दोन्हीचं ह्याचं आकार असावा. तर तो इथे केलेला आहे त्यांनी. एक इथं छान अशी चांदणी टाईप दिसत आहे, स्टार वगैरे असल्याने. पण हा मला वाटतं अष्टदळ कमळ असावं हे. आणि हे जे आहे पानाचा आकार आहे तो, आणि त्याच्यावरती छान इथे एक स्टार दिलेला आहे आणि ही कुठल्या तरी ग्रहाचीच एक आकृती आहे असं मला वाटतंय. तर चला असो, तुम्हाला ओळखू आले असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. मला वाटलं तसं मी सांगितलेलं आहे, कारण मी पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ तर मुलीला काढायला लावला होता, पण आहे काय हे सविस्तर असं विचारून घेतलेलं नाही आहे. त्यासाठी मला तुम्हाला जास्त सांगता येणार नाही. अच्छा, म्हणजे बदल झाली का म्हणून विचारित असते.
वा 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 छान दिसायला लागलं. आणले लेकराला कामून मारल्या पडल म्हणून आणलं असं काय करायला येतं ग ते लाडू करायला सुरू केला फराळच कोण करते केला ना मेशा त्याच्यात पाणी टाकून थोडं. आणि हे एवढ्या वस्ताराला हळद कुकू लावायची लाव ना मग. लावा लावा कोणी काय काय आम्ही काय करावं काहीतरी करायच लागलो तुला. नवग्रहाची पूजा आहे का देवपाही? नवग्रह त्याच्यानंतर मंगळ गुरु बृहस्पती सगळं आलं तिच्यात. हा का एकही ठेवायचं नाही. ग्रहाचीच असते ते पण. तांबे वाकडा बसला देवा महादेव वाकले नाही तो कसं महादेव सरळ सोडायचं. हे तुम्हाला सांगितलं का ते मी याच्यामध्ये दुर्वा कशासाठी आहे? प्रजापती दक्ष हे झालं होतं. शेत चौरंग नव्हतं त्याच्यामुळे मग आपलं कुठलं यज्ञ करा आमंत्रण द्यावंच लागते. तुम्ही हे नाही म्हणलं तरी जगते ते म्हणलं होतं. मग त्याच्यावर एकावरच करायची नाही हे नाही केलं तरी चालतंय. नाही नाही मग काय फायदा. हा बाईच्या चला इथं देवबाप्पानी रांगोळी काढून घेतलेले आहेत सगळे आणि इथं आईनं पूजेचं ताट तयार केलेलं आहे. आणि हा पप्पानी शेतातून आणलेला होता गव्हाचा हुरडा बनवून, तर तो तुमच्याशी शेअर केलेला आहे. आम्ही मात्र खाऊन घेतलेला आहे. आणि इथे जी ह्या विटा लावलेल्या आहेत त्या होम करण्यासाठी केलेल्या आहेत. होमपूजा ही असते याच्यामध्ये. तर त्या गाईच्या शेणानं पूर्ण सारून घेतलेल्या आहेत. एकीकडे सगळी पूजा मांडून झालेली आहे आणि आता हे 3 जण इथं पूजेसाठी बसलेले आहेत. आई, वडील आणि भाऊ. गणपतीला हळदी कुंकू वाहत गणपती सोन्यानं नाण्यानं दिव्यानं बस. तो नाणं आहे का तिच्या आधी हळदी कुंकू व्हायचं गणपती समोर आहे. आता या ना तसं उत्तरे का आहे तुमचं तोंड. तो तर बाजूला आहे ना त्याला असं करायला लावले. घ्या सुपारी पण घ्यायचं. हा सोनं नाणं सुपारी जे काय आहे ते सोनं नाही पाहिजे बरोबर ते काय चांदी दिली. अजून कोणाला बोलायचं? हा 1 मिनिट आता काय करायचं राहू दे. एक नाही टाकायची महाराज. हा ते दोन्ही राहू दे. दोघायला द्यायचे 2. हा आता यांना गंध लावा. महाराजांना नाही तेच लावायचं. महाराजांना लावायचं, यांना लावायचं आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं. ते घालण्या सोबतच ओळखून घ्यायचं. नुसतं असं थोडं थोडं लावायचं असतं. मान करायचा फक्त. हळद लावायची म्हणजे गेलं ते कुंकू बाजूला. हादळ असं ह्या मोठं हादळ कुंकू आता ह्याला पण सगळं सगळं दिवा सोनं नाणं सगळं तिघा नाही सोबत असा. हा एका कामात 2 काम बस. 3 तुम्हाला फक्त गरज आहे. त्यांना काष्ट आहे. ज्यांना काष्ट आहे त्यांनी टोपी नाही घातली तरी जमते. ज्याला नाही खाली ठेवू नका. ती तुझी वावळणी. ती तुझी वावळणी वाळून घ्या. आता गंध लावले ते घ्या पैसे तसंच घ्या. तसं पोवायचं नुसतं नुसतं असं ठेवा. हा ताटत ठिकाण नाही. हा बस ठीक आहे. द्या तिच्यात ठेवून घे. घ्या इकडे ते ताट. विष्णवेश्चैव प्रियानित्यं तां सत्यं दूध टाकली सग दूध आहे तिथं बघ. आपल्याला तांदूळ लागणारच आहे. तांदूळ घेऊन तांदूळ
तांदूळ आणा तेवढं काढून तांदूळ आणा काढून म्हणायचं तांदूळ समोरच आहे द्रोण. किती आणायचे तांदूळ? ओम ऐगिरी नंदिनी नंदितमेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंद शिरोधिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिगंध कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी.